नमः सिद्धेभ्यः। ॐ नमः सिद्धेभ्यः। ॐ नमः सिद्धेभ्यः। मङ्गलं भगवान् वीरो मङ्गलं गौतमो गनिः मङ्गलं कुन्दकुन्दाद्यो जैनधर्मोऽस्तु मङ्गलम्। सर्वमङ्गलमाङ्गल्यं सर्वकल्याणकारकं प्रदानं स्वर्गसोपानं प्रदानं सर्वधर्माणां जैनं जयतु शासनं वन्दे विद्यासागरं वन्दे सन्मति सागरम्। पंच परमेष्टि भगवान की, अहिंसामय विश्व धर्म की, सिद्धांत शास्त्र की, चारित्र चक्रवर्ती प्रथमाचार्य शांति सागर जी महाराज की, संत शिरोमणि आचार्य गुरुवर विद्यासागर जी महाराज की, मम दीक्षा गुरु प्रातः स्मरणीय शांत मूर्ति वासरत्न आचार्य गुरुवर सन्मति सागर जी महाराज की, 3,9 करोड़ महामुनि राजों की आज के आनंद की। क्रीडा भुवसुकृतस्य दुष्कृतरज संहारवात्या भवो धन्वन्नौर्व्यसनाग्निमेघपटली संकेतधूति श्रियां निस्रे निस्त्रिदिवौकस प्रियसखी मुक्तेः कुगर्त गत्यर्गला सत्वेषु क्रियतां कृपैव बहतु क्लेशैरशेषै परै। आचार्य भगवंत या ठिकाणी उपस्थित भव्य जीवानो सांगत असताना सुकृतस्य क्रीडाभूः, पुण्य की क्रीडा भूमि में, भूमी आहे पण ती कशाची आहे? पुण्याची. अशा पुण्यरूपी क्रीडाभूमीमध्ये पापरूपी धूली के नष्ट करने के लिए, मग त्या ठिकाणी जी पापरूपी धूळ आहे, धूळ, त्या धुळीला जर नष्ट करायचं असेल, धूळरहित ते जर क्रीडांगण पटांगण ते करायचं जर असेल तर मग आता ग्राउंडवर किंवा मैदानावर जर धूळ बाजूला करायची असेल तर काय करायला पाहिजे? हवा, वारा आला की धूळ आपाप निघून जाते. तसं त्या हवेच्या समान पापरूपी धुळीला नष्ट करण्यासाठी हवा म्हणा, वारा याच्या समान भवोद्वनवतः नौः, आणि समुद्ररूपी समुद्रातून पार होण्यासाठी नौके समान म्हणजे नावेच्या समान, कष्टरूपी अग्नीला नष्ट करण्यासाठी मेघ म्हणजे पावसा समान, आणि लक्ष्मीला बोलवणारी संकेत देणाऱ्या दूता समान, स्वर्गाला
पोचवणाऱ्यासाठी पायरी समान किंवा सोपान समान, आणि दुर्गतीला मोक्षाची प्रिय सखी, प्रिय पत्नी, मुक्तिरूपी लक्ष्मी अशी प्रिय मैत्रिणीला आलिंगन देण्यासाठी, दुर्गतीपासून वाचण्यासाठी अर्गला, अर्गला म्हणजे दरवाजा बंद, दुर्गतीला जाण्यासाठी दरवाजा बंद, कडी कडी म्हणतोय की आपण, हां तसं या समान कृपा प्राणी मात्रांच्यावर कृपा करण्याला पाहिजे. म्हणजे सर्व जीवांच्या बाबतीत दया, करुणा, प्रेम, वात्सल्यभाव ठेवलं पाहिजे. अन्यथा याच्याशिवाय अन्य क्लेश, दुःख, परिणाम सहन करण्यामध्ये धर्मात्मा व्यक्तीचा काय प्रयोजन असतो. पूर्व चर्चेमध्ये, कालच्या नाही परवा दिवशीच्या चर्चेमध्ये, काल प्रवचन झालं नव्हतं, परवा दिवशीच्या स्वाध्याय चर्चेमध्ये शेतकऱ्याचं उदाहरण देताना सांगितलं होतं की शेतकरी जसं धान्य पेरत असताना, बी पेरत असताना मुख्य त्याचं लक्ष धान्याकडं असतं, आणि गौण रूपामध्ये त्याला चारा, कडबा हे त्याचं तो असतंच, पण चाऱ्यासाठी पेरणी करतो का धान्यासाठी पेरणी करतो? ऐकू येत नाही. धान्यासाठी करतो. निकिता, हा प्रश्न फार महत्त्वाचा आहे. आचार्यांनी काय सांगितलं, धान्यासाठी मला बी पेरायचं आहे, कडब्यासाठी, चाऱ्यासाठी बी पेरायचं नाही. तू भोश्याची आहेस, तिकडं शाळू पहिला धान्य असेच होत होतं, आत्ता पण बऱ्यापैकी काही भागात ते होतं आहे. मग आपल्या गावात जी लोक धान्य पेरतात, बी पेरतात, शाळू पेरतात, ती शाळूसाठी पेरतात का कडब्यासाठी पेरतात? मुख्य काय? लग्न कशासाठी करताय? भाकरी करायसाठी कोण म्हणत नाही. लग्न करण्याचा मुख्य उद्देश आहे संतान वृद्धी, कुल परंपरा टिकवण्यासाठी. भाकरी करण्यासाठी म्हटलं तर मग माझ्यासारखा माणूस बनेल, एवढं 10 लाख रुपये 50 लाख रुपये खर्चून लग्न करून बायको आणण्यापेक्षा मेस लावलं तर 50 रुपयात पोट भरते. बायको आणायचं आणि तिच्या परत बोटावर नाचायचं काय काम आहे आयुष्यभर? बरं आहे की नाही नाना? जे उदाहरण चालू आहे आपलं आहे ना. मुख्य उद्देश काय आहे? माझी संतान वृद्धी, म्हणजे आमची कुल परंपरा पुढं टिकली पाहिजे. आज आम्ही हे लग्न करणं सुद्धा काही वाईट नाही, पण शास्त्राप्रमाणे लग्न करणं बरोबर आहे. हे आज चाललंय ते लग्न कोण पण कुठं पण कसं पण, त्या लग्नाला मान्यता नाही. विवाह करणे म्हणजे स्त्रीचा नियम आहे, तो सुद्धा व्रत आहे, ती संस्कार विधी आहे की आता ज्या पुरुषाशी माझं लग्न झालेलं आहे त्या पुरुषाला सोडून अन्य सर्व पुरुषांचा माझा त्याग, हे नियम म्हणजे विवाह आहे. पुरुषांना ज्या स्त्रीशी माझं लग्न चालू आहे, झालेलं आहे, त्या स्त्रीला सोडून अन्य स्त्रियांचा माझा त्याग म्हणजे विवाह सुद्धा एक प्रकारचा व्रतच आहे. त्याला एकदम तुम्ही चुकीचं समजायचं काही काम नाही. असा विवाहाचा अर्थ असतो. आजच्या पोरापोरींच्यासारखा आपण विचार करून चालणार नाही. वासनेसाठी लग्न नसतं, कामनेसाठी, चांगल्या भावनेसाठी लग्न असतं. तसं शाळू पेरण्याचा मुख्य उद्देश काय? धान्य. आणि मग त्याच्याबरोबर मग आता आल्याच म्हटल्यावरती भाकरी करत्या, धुणं धुत्या, घर लुटून काढत्या, आपल्या विषयांची शांती करत्या, सगळं तो भाग नंतरचा आहे. तसं शाळू पेरल्यानंतर शाळूसाठी आपण केलो तर कडबा मिळतोय, त्याचा भुस्सा मिळतोय, मग ते जनावराला घातलं की दूध मिळतंय, मग शेण मिळतंय, मग ते शेतात टाकले की खत होतंय, त्याचे परत नंतरचे भाग वेगळे. पण मुख्य उद्देश काय असतो आपला? तसं प्रत्येक व्यक्तीचा, तुम्ही धर्म करण्याचा, मी दीक्षा घेण्याचा
पूज्य चंद्रकीर्ती सागर महाराज सांगत होते, प्रतिमाधारी लोकांचा ह्या सगळ्या क्रिया करण्याच्या मागचा मुख्य उद्देश हा स्त्रियांचा स्त्रीपर्याय नाशाचा असला पाहिजे, पुरुषांचा दीक्षा घेऊन दिगंबर दीक्षे घेऊन समाधीचा असला पाहिजे आणि भविष्यातील मोक्षाचा असला पाहिजे. आणि मोक्षाच्या उद्देशाने केलेला धर्म वर्तमान पंचमकालात स्वर्गाला घेऊन जाणार आहे, तर तो सुद्धा आम्ही आनंदानं स्वीकारायला तयार आहे. पण मुख्य उद्देश मोक्ष. तशी निकिता पाटील मुलगी भोशाची, अभिनंदन वाडकर मुलगा, पंकज पाटील ही 3 मुलं परवा झालेल्या PSI परीक्षेमध्ये आपल्या अकॅडमीचे तिन्ही वीर्याचार्य अकॅडमीचे तिन्ही विद्यार्थी हे PSI झाले आणि पोलीस इन्स्पेक्टर म्हणून त्यांची नियुक्ती झाली. आता कशासाठी पोलीस कशासाठी व्हायचं? पप्पा पिगमी गोळा करतात ती बंद करायसाठी. अत्यंत गरीब सर्वसामान्य कुटुंबातले खाऊन पिऊन समाधान सुखी, ऐकायला लागलाय मिरजतल्या श्रीमंत लोकांनो, कान उघडं ठेवून ऐका. किती आहे तुमच्याकडे श्रीमंती एवढी आहे, पैसा एवढा आहे, सगळ्या सुविधा आहेत, पण तुमची मुलं अधिकारी व्हायला तयार नाहीत. सर्वसामान्य कुटुंबातली मुलगी, वडिलांची पिगमी शेती ह्याच्यावर उदरनिर्वाह चालणारा तो परिवार, लहानपणापासून आईवडिलांनी आमच्यासाठी, आम्ही लहानपणी असल्यापासून आमच्यासाठी घेतलेले कष्ट, त्याची जाणीव लक्षात ठेवून एक आपल्या गावामध्ये आपल्या वडिलांची आईची इच्छा आणि माझं स्वप्न की अधिकारी व्हायला पाहिजे म्हणून रात्रंदिवस कष्ट करून अधिकारी ती मुलगी झाली. ही परीक्षा फार महत्त्वाची नाही. अधिकारी झाल्यानंतर त्या अधिकाराचा सदुपयोग करून, चांगला उपयोग करून, अन्यायाच्या विरुद्ध लढाई करून, गोरगरीब सर्वसामान्य लोकांना न्याय देऊन आपल्या आईवडिलाची, आपल्या धर्माची मान स्वाभिमानानं ताट ठेवण्यासाठी येणाऱ्या परीक्षा संकटाला सामोरे जाऊन त्याच्यावर विजय मिळवणं ही आयुष्यभराची परीक्षा फार महत्त्वाची. म्हणून माझा आत्ता PSI होण्याचा मुख्य उद्देश, अजून त्याच्या पुढं परीक्षा अभ्यास करायला लागले, तिची स्वप्न आहे, माझी इच्छा आहे, त्यांच्या आईवडिलांना वाटते की पोरगी क्लास 1 ऑफिसर व्हावी, तिचा तो प्रयत्न अजून चालू आहे. कशासाठी? बाकीच्या लोकांच्यासारखं पैसे मिळवण्यासाठी? मुख्य उद्देश माझा असला पाहिजे की अन्यायाच्या विरुद्ध लढा देण्यासाठी आणि भारतीय संस्कृती संविधानाला सुरक्षित ठेवण्यासाठी माझा प्रयत्न असला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, मग आपाप मी काम करायला लागलो देशाचं, गोरगरिबांचं, तर मला देश माझ्या कामाचा मोबदला मला देणारच आहे. आणि त्या मोबदल्याच्या आधारे कष्ट केलेल्या आईवडिलांना मला आधार द्यायचा आहे, त्यांचं कष्ट संपवायचं आहे, त्यांचं कष्ट शांत करायचं आहे आणि त्यांचं म्हातारपण आनंदानं सुखानं कसं जाईल असं आपण आपल्या आईवडिलांना आधार देणे, आपल्या भावाला, घरातल्या अन्य आपल्यापेक्षा लहानांना तसे संस्कार करणे. आणि त्याच्याबरोबर ब्रह्मचारी झाली तर चांगलीच आहे, पण लग्न करून घेतलं तर किमान आपल्या आईवडिलांची सेवा शुश्रूषा करत, आपल्या पतीकडल्या घराकडं सुद्धा आपल्या कर्तव्याचं पालन करत, ह्या दोन्हीमध्ये समतोल साधत न्यायोपार्जित धनानं आपलं आणि आपल्या परिवाराला न्यायोपार्जित ज्ञान देण्याचं काम करणं हे मुख्य उद्देश. नंतर मग मान, प्रतिष्ठा, सन्मान हे कडव्यासारखं आहे, ह्याला फार महत्त्व द्यायचं नाही. पण मुख्य आहे ते धान्य. आज मी मूठभर पेरलो, पिशवीभर उगवलं, उद्या पिशवीभर पेरणार आहे, पोतभर येणार आहे, पोतभर पेरणार आहे, ट्रक भरून येणार आहे. हे धान्यामुळं होतं, कडव्यामुळं काय होत नाही, लक्षात. तसं माझा अधिकारी होण्याचा मुख्य उद्देश काय, गौण उद्देश काय माझा, तुम्ही श्रावक अवस्थेमध्ये पूजा करण्याचा मुख्य उद्देश काय, गौण उद्देश काय, रात्री भोजनाचा मुख्य उद्देश काय, गौण उद्देश काय.
शुद्ध जेवण करण्याचा मुख्य उद्देश काय? गौण उद्देश काय? आम्ही दीक्षा घेण्याचा मुख्य उद्देश काय? गौण. दोन उद्देश असतात, एक मुख्य आणि एक गौण. त्यातला मुख्य उद्देश ज्यावेळी आपण लक्ष करतो त्यावेळी दुसरी भूमिका गौण होते. एकाला मुख्य केला तरी एक गोष्ट गौण होते. मग मुख्य शाश्वत असतं, त्याला मुख्य करायचं असतं. नाशवंत असतं, त्याला गौण रूपामध्ये स्वीकारायचं असतं. हे ज्याला कळलं त्यांनाच, पाटील मॅडम, त्यांनाच खरी जिनवानी कळली, त्यांनाच सम्यक ज्ञान कळलं, त्यांनाच अनेकांत धर्म कळला, स्यादवाद कळली, जिनवानी कळली. नाहीतर मुख्य आणि गौण, शाश्वत आहे त्याला मुख्य करून, नाशवंत आहे त्याला गौण करून धर्म स्वीकारलो नाही तर आमचा पूर्ण धर्माच्या क्रिया आमच्या व्यर्थ जातील. मग आता आत्मा शाश्वत आहे का पर्याय शाश्वत आहे? ऐकू येत नाही. आत्मा शाश्वत आहे. आणि त्या आत्म्याला आधारभूत राहण्यासाठी मिळालेली जी अवस्था आहे, जो पर्याय आहे, जे शरीर आहे, ते शाश्वत आहे काय नाशवंत आहे? मग त्या शरीराला गौण करून आत्म्याला मुख्य धरून धर्म करायला पाहिजे काय शरीराला मुख्य करून आत्म्याला गौण करून धर्म करायला पाहिजे? प्रामाणिकपणे सांगा, तुमच्या आवडत्या व्यक्तीची शपथ आहे तुम्हाला. असं किती जण आम्ही करतोय? एक दिवस स्वयंपाकात लोण कमी पडलं तर चालतंय, एक दिवस तिखट कमी झालं तर चालतंय, असल्या उन्हाळ्याच्या दिवसात एक दिवस थंड पदार्थ नाही मिळाला तर चालतंय, एक दिवस आहारच नाही मिळालं तर चालतंय. काहीही चालत नाही. बोलणं सोपं आहे, करणं वेगळं आहे. पण ज्याला कळलं शरीर नाशवंत आहे, आत्मा शाश्वत आहे, तो विचार करतो माझं खरं आत्म्याचं आहार अमृत तर ज्ञान आहे. माझ्या आत्म्याचं खरं अमृत आहार काय आहे? ज्ञान आहे. हेच खायला लागलोय ते शरीरासाठी आहे. आणि तो नाशवंत आहे, तो गौण रूपातला माझा धर्म आहे. मुख्य तर आत्मा आहे. 7 महिने 6.5 महिने माताजींनी साधना केली, पूज्य श्रुतमती माताजींनी. शेवटचे 7 दिवस अन्नाचा पाण्याचा ठेव नाही. त्याच्या आदल्या दिवशी ज्या दिवशी यमसल्लेखना घेतली फक्त 1 ग्लास पाणी, त्याच्या आदल्या दिवशी फक्त 2 ग्लास पाणी, त्याच्या आदल्या दिवशी उपवास, त्याच्या आदल्या दिवशी फक्त 1 ग्लास पाणी, 1 ग्लास ताक आणि बहुतेक गुळ पाणी काहीतरी 1 अर्धा ग्लास. 2 जुलैपासून साधना करत आलत्या. शरीर दिसायला तर असं होतं, पण मुख्य त्यांचं लक्ष जे होतं ते आत्म्याकडं होतं, शरीराच्या कृष्ठेकडं नव्हतं. आणि आत्म्याकडं मुख्य लक्ष जर घेऊन गेलो, शरीराकडं आम्ही जर गौणपणानं बघितलो तरच आमचा मुख्य धर्म. मग धर्माच्या व्यवस्थेमध्ये क्रियेमध्ये अनुव्रत असू दे, महाव्रत असू दे, त्याच्यामध्ये पहिली मुख्य व्रताची भूमिका आहे ती कोणती? अहिंसा. आणि अहिंसा धर्माचं मुख्य पालन जर असेल तर मग आपला धर्म व्यवस्थित चालू आहे. पण तो समीचीन सम्यक ज्ञानपूर्वक पाहिजे. म्हणून आचार्यांनी इथं सांगितलं, कृपा प्राणियों पर करना ही, दुसऱ्या जीवांच्यावर आणि स्वतःच्या जीवावर, आत्म्यावर कृपा करणे, दया करणे, करुणा करणे, हिंसा उडारणे, याच्याकडे लक्ष देणे, हीच वास्तविक अहिंसा धर्माचं पालन करणे. हेच वास्तविक पुण्यरूपी भूमीवरील पापरूपी धुळीला लांब करण्यासाठी वारा म्हणून निमित्त आहे. हीच भूमिका अहिंसा धर्मच संसारातून ह्या तीरावरून समुद्रातून त्या तीरावर घेऊन जाण्यासाठी अहिंसा हे नावेप्रमाणे आम्हाला निमित्त आहे. कष्टरूपी अग्नीला शांत करण्यासाठी अहिंसा धर्मच, मेघ म्हणजे पाऊस पाण्यासारखं
निमित्त आहे. अंतरंग लक्ष्मी म्हणजे केवल्यान, बहिरंग लक्ष्मी म्हणजे समोशरण घ्या, तुमची धनसंपत्ती घ्या. ती अर्यंतांची बहिरंग लक्ष्मी समोशरण आहे. तुमची बहिरंग लक्ष्मी तुमचं घर, संपत्ती, ऐश्वर जे आहे ते, ही सगळी बहिरंग लक्ष्मी. ह्या दोन्ही प्रकारच्या लक्ष्मीला आणून देणारी दूत, सेवक, व्यवस्थापक कोण असेल तर तो अहिंसा धर्म आहे. कुठला धर्म आहे? अहिंसा. कर भला तो हो भला. आम्ही दुसऱ्यांचं चांगलं केलो तर आमचं चांगलं होणार आहे. आम्ही दुसऱ्यांच्या जीवाला अभयदान दिलो तर आमच्या जीवाला अभयदान देणार. ती सगळी कथा काय मी सांगत नाही, पण ती कथा आमचे सरळ सागरची पूज्य असते तर फार चांगले सांगितले असते. मासं पकडणाऱ्या माणसाला दिगंबर मुनी महाराज दिसले. नाना कुणाला? मासं पकडणाऱ्याला. कोण दिसले? दिगंबर मुनी महाराज दिसले. आमचं कामच तेवढं आहे, नारळ ठेवायचं तेवढीच आमची जबाबदारी आहे. महाराजांना आणायला जायची जबाबदारी आमची नाही. मिरजाचे खरंच तुमचं कौतुक करावं तेवढं कमी आहे मिरजवाल्यांचं. तुम्ही अगदी डिपार्टमेंट वाटून घेतलं आहे. नारळ ठेवायला एकजण जायचं, महाराजजी येतो म्हणून निरोप दिले की विहार करायला एकजण यायचं. ते विहार करून आणणारा माणूस बस्तीत सोडला बंड्या मुळे, तो आता सकाळी जे आणून सोडला आहे तो आता गायबच आहे. तो उद्या सकाळी मला पुढल्या गावात सोडायलाच येतोय. नारळ ठेवायला नाना पवन आले, नारळ ठेवले, आणायला बंडे आला, आता सोडायला बंडे येणार. आहाराच्या वेळेला पाराच होता सोडायला आणायला. अगदी डिपार्टमेंट वाटून घेऊन पद्धतशीर कामं चालू आहे तुमची. हां, तेच सांगायला लागलो मी. अगदी व्यवस्थित तुमचं डिपार्टमेंट आहे आणि एवढं चांगलं मॅनेजमेंट तुमच्या मिरजवाल्यांचं आहे म्हणूनच सारखं इथं महाराज माताजी राहिले येतात. हां, एवढ्या मॅनेजमेंटमध्ये मला कुठंतर जमणार नाही, गुदमरल्यागत होईल म्हणताना मी एकटा कमी होते, पण बाकीची येतातच की. हे अहिंसा धर्म आहे ना, तो अहिंसा धर्मच आम्हाला हे सगळं धरणार. म्हणून उद्देश एक एक ठिकाणी. परवा आता तुमच्यात 15 दिवस माताजी होत्या, 15-20 दिवस सुरतमती माताजी आणि परममती माताजी. तुम्ही शहरातले असून त्यांना ठेवून घेतला. काही ठीक आहे, उपचार करायचे होते, उपचार झाले. एक एक डॉक्टरांना महाराजजी बोलवा लागले तर जैनांचे डॉक्टर सांगायला लागले आता महाराज मागं काहीतरी लावतील, महाराज काहीतरी मागतील आणि काय त्यांनी हॉस्पिटल करायला लागल्यात आणि काहीतरी डोक्यावर भार देतील म्हणून टाळायला बघतात. पण तुमच्या त्या कोण डॉक्टर? भोमास डॉक्टर. त्यांच्याकडे सगळे उपचार, डोळ्याचे तपासणी बिपसणी काय सगळं झालं. मी पाराज काकींना त्यांनी सांगितलं होतं की काय असेल ते उपचाराची व्यवस्था सांगा, दवाखान्याकडे चिकित्सालयाच्या संस्थेकडे देतो. तोपर्यंत कोण शीतलदादा आणि कोणतं दोघं चौघंजण म्हटले होते ते आमच्या चौगले भारतीत आहे काय डॉक्टर, ह्या दोघी तिघींनी म्हटलं होतं की आमचं आम्ही काय असेल ते नियोजन बघतो, आम्हाला कमिटीकडं पण घालायचं नाही आणि संस्थेकडं पण आमचं आम्ही बघतो. पण त्या भोमास डॉक्टर काय म्हटल्या, आम्ही एवढं बिझी झालो आहे आमच्या व्यापात की आम्हाला कुठतर दान करावं, काहीतर आमची मदत व्हावी म्हटली तर आम्हाला वेळ मिळेना. आणि भगवंतांनी आणि आचार्यशींच्या आशीर्वादानं दान करण्याची, सेवा करण्याची संधी माझ्या दारात आल्या आणि त्याच्यात आणि तुम्ही बिल विचारायला लागलाय, पैसे विचारायला लागलाय, म्हणजे तेवढं तर आमचं पुण्य आहे का नाही? एक एक डॉक्टरांना साधू संतांचा उपचार करायचं म्हणजे स्वतःचं पुण्य, भाग्य आणि आईवडिलांनी शिकवलेलाचा अभिमान वाटतोय. आणि एक एक आमच्या जैन समाजाच्या डॉक्टरांना महाराजजी बोलवा लागले तर कुठं तर आता कुठं त्रास देतील म्हणून यायचं टाळतात. किती व्यत्यय आहे, संस्काराचा संबंध आहे लक्षात.
एक दोन दिवस कोणतर साधू या लागले तर आमच्या गावात नको पुढं जावं म्हणतात. पण तुम्ही मिरजवाल्यांना एक वरदान आहे समजला तर आणि समजला तर शाप आहे. आता कोण मिरजवाले काय समजतात ते त्यांचं त्यांना माहीत. एक वरदान आहे की ही तुमची मेडिकल हब आहे. त्यामुळे साधू संत आजारी पडले काय उपचार चुकीचे नव्हे, पण सहज जरी उपचार करायचे असले तर मिरजला यावं लागतं. तुम्ही लोक त्यांची सेवा करता, चौका लावता, सगळं करता. लक्षात ठेवा, अहिंसा धर्माचं इथं सूत्र आले, गाथा आले. मी तुमचं कौतुक करत नाही, खोटं कौतुक चंद्रपूर सागर कधीच केलं नाही. जेवढं चांगले गुण आहेत तेवढंच कौतुक करतोय आणि तो पुढं जातोय. साधू लोक मुख्य त्यांचं पालन आहे अहिंसा धर्माचं. त्या अहिंसा धर्माचं पालन डोळ्याशिवाय होऊ शकत नाही. आणि त्या माताजींच्या डोळ्याचा उपचार करण्यासाठी माताजी इथं आल्या. ज्या ज्या मिरजतल्या महिलांनी, सगळ्या मिरजला मी म्हणणार नाही, पण ज्या मिरजतल्या महिलांनी त्यांची सेवा केली, ज्या ज्या लोकांनी त्या माताजींचा चौका लावला, त्या सगळ्या श्राविकांना, त्या सगळ्या श्रावकांना माझ्यासारख्या साधूला 1 वर्ष ठेवून घेतल्यानंतर जेवढं पुण्य लागणार नाही तेवढं पुण्य ह्या 15 दिवसात तुम्ही मिळता. का? एक तर वयोवृद्ध, एक तर स्त्री पर्याय, आरिका व्रत, अहिंसा महाव्रताचं पालन करण्यासाठी अडथळा निर्माण करणारी व्यवस्था तुम्ही दूर केला. वयोवृत्ती धर्म केला. तुम्ही नुसता भक्ती केला नाही, तुम्ही कर्तव्य केला नाही, वयोवृत्ती केला. आणि त्याच्या पलीकडे त्या भोमाज मॅडमांना, त्या डॉक्टर भोमाज मॅडमांना नक्की इथनं पुढं माताजी जेवढं त्या डोळ्याच्या माध्यमातून अहिंसा धर्माचं पालन करतील, जेवढ्या जीवांची रक्षा होईल त्यातलं 6% पुण्य बीड मागता त्या मॅडमांना मिळाल्याशिवाय राहणार नाही. समजा त्यांनी बिल घेतलं असतं 5-25 हजार रुपये, तर ते 2 दिवसात संपलं असतं. किती दिवसात संपलं असतं? पण हे जे त्यांनी बिल घेतलं पुण्याचं, हे बिल घेतलं वयोवृत्तीच्या संधीचं, हे बिल आहे ना, त्यांच्या आयुष्यभरात जसं अक्षय तृतीयेला आहारदान दिल्यानंतर पुण्य मिळतंय, तसं साधूंच्या अहिंसा धर्माला निमित्त असणाऱ्या वयोवृत्तीचं पुण्य जे मिळवतात ते अक्षय, त्यांचं कधीच पुण्य ते क्षय होणार नाही. ते बिल त्यांचं कधीच संपणार नाही. लक्षात हे सांगा लागले. दुसऱ्या जीवांच्यावर दया करणं किती मोठं पुण्य आहे. म्हणून साधूंचं पहिलं लक्षण अहिंसा महाव्रत, प्रतिमाधारींचं पहिलं लक्षण अहिंसा अनुव्रत. आणि तुमच्या सामान्य श्रावकांना किमान तुम्हाला 3दा तरी क्षमा करणं, क्षमा मागणं गरजेचं आहे. 4थ्यांदा शेवटी तुम्हाला विरोधी हिंसा, आरंभी हिंसा, उद्योगी हिंसा, श्रावक अवस्थेमध्ये माप असं म्हणणार नाही, पण ती करावी लागेल. संकल्प हिंसा करून चालत नाही. पण त्या 3 केल्यानंतर जे थोडं पाप लागणार आहे त्याच्यासाठी आम्हाला भगवंतांचा अभिषेक, देवपूजा, गुरुपास्ती, स्वाध्याय, संयम, तप आणि दान ह्या 8 क्रियेमुळं थोडंफार लागलेलं ते पापसुद्धा निघून जात असतं. म्हणून अहिंसा धर्म हे पहिला धर्म आहे. आचार्यांनी सांगितलं पूर्वगाथेत, मिरजवाल्यांनी गैरसमज करून घेऊ नका, पण जे आहे ते सांगण्यासाठी मी सांगायला लागलोय. श्रावकांना आणि साधूंना सांगितलं, पवन 10 शून्य लिवलास, किती? 10 शून्य, त्याची किंमत किती? 0. आणि त्याच्या पुढं फक्त 1 अंक लिवलास आणि त्या 10 मधले 5 शून्य पुसलास आणि फक्त 1 अंक लिवलास, तरी त्याची किंमत
1,00,000 होते. त्या अंकाला जेवढी किंमत आहे, शून्याला नव्हे, अंकाला जेवढी किंमत आहे तेवढी किंमत धर्माचं पालन करताना अहिंसेला आहे. तेवढी किंमत इथं आचार्यांनी सांगितलं. 2-4-5 दिवसापूर्वी चर्चा करत असताना काय सांगितलं बघा, भगवंतांच्या पुढे आल्यावर भक्तीला आणि आयुष्यात गुरूंच्यासाठी समर्पणाला काय किंमत आहे. ध्यान करने से क्या प्रयोजन, संपूर्ण इंद्रियों के विषयों के त्याग से, तप करने से, मैत्री प्रमोद आदि भावनाओं से, इंद्रियों को वश करने से, आप्त आगम से क्या साध्य, कुछ भी नहीं. लेकिन किंतु गुरु की प्रीति, गुरूंचे उपकार, गुरूंचं मार्गदर्शन, गुरूंच्या चरणामध्ये समर्पित जीवन आणि गुरूंच्या हृदयात आपलं स्थान निर्माण करण्यासारखं आपलं वर्तन, समर्पण, हे एकमात्र संसार का उच्छेद करने वाला, एकमात्र गुरु का शासन और गुरु का अनुशासन ही होता है. गुरु की आज्ञा के बिना संपूर्ण गुण स्वामी रहित, अर्थात सेना जैसा होता है, राजा के बिना सेनापति और सेनापति के बिना सैनिक की कीमत, और गुरु के बिना शिष्य और अनुशासन के बिना शिष्य की व्यवस्था वैसी होती. किती तुमच्यात गुण असू देत, पण गुरूंचं अनुशासन जर पाळायला तुम्ही तयार नसाल तर तुमची किंमत शून्य आहे. किती तुम्ही दान धर्म करा, पण त्या दान धर्मामध्ये अहिंसा नसेल, दया नसेल, करुणा नसेल, तर त्या तुमच्या श्रावकांच्या व्रतांचं सुद्धा पालन व्यर्थ आहे. आणि माझ्यासारख्या साधूंच्या अहिंसा धर्म नसेल, महाव्रताचं पालन नसेल, तर त्या बाकीच्या गुणांचं सुद्धा व्रतांचं किंमत शून्य आहे. जसं 15 भावना तुम्ही चांगल्या पाळा लागलाय, किती षोडश मधल्या, पण पहिली दर्शन विशुद्धी नसेल तर पुढच्या 15ची किंमत मोक्ष मार्गाच्या अपेक्षेनं शून्य आहे. मोक्ष मार्गाच्या अपेक्षेनं शून्य आहे. 100 शून्य असतील पण अंक नसेल तर त्या 100 शून्यांची किंमत शून्य आहे. ज्ञान चांगलं आहे, आचरण चांगलं आहे, पण पहिलं सम्यक दर्शन नसेल तर त्या ज्ञान चारित्र्याची किंमत मोक्ष मार्गाच्या अपेक्षेनं शून्य आहे. तसं किती धर्म करा, किती भक्ती करा, किती पूजा करा, किती अर्चा करा, पण अहिंसा धर्म नसेल, अहिंसेचे भाव नसतील तर तुमच्या या क्रिया सामान्य पुण्याला निमित्त ठरतील, पण कर्माच्या निजेरेला ठरणार नाहीत. आम्ही किती तपस्या करू दे, पण आमच्याकडे जर अहिंसा महाव्रताचं पालन जर होत नसेल तर आमचं सुद्धा पुढचं तप हे पुण्याला निमित्त ठरेल, पण पाप कर्माला निर्जरेला निमित्त ठरणार नाही. म्हणून अन्य क्लेश सहन करण्याचा काही उपयोग नाही अहिंसा धर्मा शिवाय. म्हणून तुम्ही प्रत्येक गोष्ट करताना उगाच परंपरा 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 म्हणत करू नका. भगवंतांची पालखी चालू आहे, परंपरा घाला पाणी घागर भरून. माझं विकल्प नाही, पण किमान घालणारं पाणी घागरभर घातलाय काय बॅरेलभर घातलाय ह्याच्यावर तुमचं पुण्य नाही. तुम्हाला घालायचंच आहे ना, नक्की. कोण म्हटलं असतील तरी मी सांगतो, खरे देव, खरे शास्त्र, खरे गुरु आणि त्यांचे तिघांचे 3 सेवक हे साई काऊन झाले? ऐतन गुळवा हे काऊन झाले? ऐतन. मग आता खऱ्या देवांना, वितरागी भगवंतांना पालखीत घेऊन मिरवणूक काढणारे ते आमची वीर सेवा दलची मुलं असतील किंवा श्रावक असतील, ते ऐतन आहेत काय अनायतन आहेत? ऐतन आहेत. त्या मुलग्याच्या पायावर तुम्ही घालायला नाही पाणी,
ज्यानं भगवंतांची प्रतिमा खांद्यावर घेतलाय त्या ऐतणातला तुम्ही पाणी घालायला लागलाय. आमच्या मनात अहंकार येतोय, काय येतोय, तो रात्री जेवतोय, त्याच्या पायावर आम्ही पाणी कशाला घालू? आता तो कोण आहे, पवन आहे काय, नाना आहे काय, बंडू आहे काय, शीतलदादा आहे, ह्याच्याशी काही सोने आहे, काही संबंध नाही त्या नावाची. आता तो जिनेंद्र भगवंतांची प्रतिमा सवळं निसून खांद्यावर घेतलाय, तर तो जिनेंद्र भगवंतांचा ऐतण आहे. ऐतण आहे याचा अर्थ धर्म करण्यायोग्य स्थान आहे. त्यामुळं तुम्ही त्याच्या पायावर पाणी घातला आणि कुठले महाराज सांगत असतील ते पाप आहे, तर ते महाराज मिथ्या वचन तुमच्या पुढे मांडायला लागले. घाला पाणी, काही पाप लागत नाही. पण ते पाणी सांगतो की मी मगाशी सांगितलं, ते पाणी घागरभर घालताय काय बॅरेलभर घालताय याच्याशी संबंध नाही. ते पाणी एवढ्या मेळीत जरी घेऊन प्रासूक पाणी घालून जर केला तर कुठली उंच आली? जगाचा विषय नाही, शास्त्र काय मी सांगायला लागलोय, उदाहरण सांगायला लागलोय. परंपरा परंपरा म्हणून तुम्ही घागरभर बाद 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 पाणी वाचला तर ते तुम्हाला घागरभर पाणी घागरभर पापच मिळवून देणार आहे, पुण्य मिळवून देणार नाही. पण प्रासूक केलेले एक मिळीभर पाणी त्या जर पालखी घेतलेल्या श्रावकांच्या पायावर घातला तर ते सागर भरून म्हणजे समुद्र भरून पुण्य तुम्हाला देणार आहे. त्यामुळे तुम्ही परंपरा म्हणून धर्म करू नका. अहिंसेचं पालन करण्यासाठी काय करायला पाहिजे? प्रत्येक गोष्ट अहिंसेचा विचार करूनच केला पाहिजे. प्रत्येक गोष्ट. आता प्रत्येक पूजेत एक पद्धतच चालू झाल्या जिलेबीच्या जेवणाची. आदल्या दिवशी कुजवायचं आणि दुसऱ्या दिवशी घालायचं आणि बरोबर आता राज्याभिषेक म्हणजे लोक भगवंत दीक्षा, नाना जिलेबी खायला अडवत नाही. दीक्षा घेऊन सगळं त्याग करून त्यांनी दीक्षा घ्यायला जायचं आणि ह्यानी कुजलेलं जिलेबी खाणं हे आदल्या दिवशी मुरवून केलेली जिलेबी खाणं आणि मांस खाणं दोन्हीचं पाप समान आहे जैन धर्माप्रमाणे. म्हणताना मी माझ्या कुठल्याही पंचकल्याण पूजेत कुठल्याही याच्यात मी कधीही जिलेबीचं जेवण करून देत. त्याच्या पुढं मी जेवणाचे आयटम मीच का ठरवतोय तर ज्या दिवशी ताक दही असलं सुद्धा जेवण असेल तर त्या दिवशी मी डाळीचे पदार्थाची भाजीसुद्धा करून देत नाही. कारण द्विदल, जिभेवरची लाळ, शेंगदाणे सोडून कडधान्य आणि दही किंवा ताक एका वेळेला तोंडात जर मिश्रण झालं तर तुम्ही लोक सूक्ष्मदर्शी मायक्रो सूक्ष्मदर्शीला घेऊन बघा, त्याला पट्टीवर घेऊन 2 मिनिटात असं बुजबुजतात किडं बारीक आणि मांस खाल्लेल्याचं पाप लागतं. दुसरी गोष्ट, विषयांची उत्पत्ती होते, मन कंट्रोलमध्ये राहत नाही, विषयांची उत्पत्ती होते आणि असले सगळे पदार्थ अहिंसा परमो धर्म की जय म्हणून आम्ही सगळं पंचकल्याण पूजेत विधानात खातोय. म्हणून तुम्ही किती मोठं पूजा घातला, किती मोठं मंडप घातला ह्याच्याशी काही नाही. अहिंसा धर्माचं पालन तुमच्या प्रत्येक विधीमध्ये, प्रत्येक क्रियेमध्ये, प्रत्येक कार्यामध्ये अहिंसा धर्माचं पालन किती झालं ह्याला फार महत्त्वाचं. म्हणून पालखीवर पाणी घालणं, ते पाणी घालणं एकांतानं पाप नाही. पण तुम्ही प्रासूकतेचा, अहिंसेचा विचार करून तुम्ही केलेला धर्म हा छोटा धर्मसुद्धा मोठ्या पुण्यासाठी आणि पापकर्माच्या निजिरेसाठी निमित्त ठरतो. आणि अहिंसेचा विचार न करता तुम्ही किती क्रिया मोठी केला तरी ती पापालाच निमित्त ठरते, ती पुण्यकर्माला निमित्त ठरत नाही.
म्हणून आचार्यांनी तर प्राण्यांच्यावर दया करणे, अहिंसा करणे. त्या मासं मारणाऱ्या व्यक्तीला, तुम्हाला वाटलं महाराज विसरले, विसरत नाही, तसं काही काळजी करू नका. मासं मारणाऱ्या व्यक्तीला दिगंबर मुनी महाराज भेटले आणि त्या मुनी महाराजांना बघून, त्याला हे पहिल्यांदाच रूप बघून त्याने विचारला, त्याला आनंद झाला, तो पाया पडला, उपदेश ऐकला आणि म्हणला मला काहीतरी छोटा नियम द्या. महाराज म्हटले मासं मारायचं बंद कर. तो म्हटला महाराज हे माझं उदरनिर्वाह आहे, माझं कसं चालेल त्याच्याशिवाय. महाराज म्हटले ठीक आहे, काय काळजी करू नकोस. हे मी मधुमती का की शास्त्रातलं उदाहरण द्यायला लागलो, माझ्या मनाचं नाही. काही लोकांना काय वाटतंय, महाराजजी पोरांना रात्री भोजन करतात, पोरं रात्री भोजन करतात, सगळं असं वागतात, तरीसुद्धा महाराज त्यांना माया करतात, महाराजांना पाप लागत नाही काय. मला पाप लागते की नाही मला 100% माहिती आहे. आम्ही आमच्याजवळ येणाऱ्या पोरांना पहिला एक सांगतोय, हे करू नकोस. नाही महाराजजी ते नोकरी व्यापार. मग आम्ही मुलांना सांगतोय मांसाहार करू नकोस. मुलं सांगतात ते काय लय अवघड नाही महाराजजी, आम्ही करतच नाही, तरी पण आयुष्यभर आम्हाला नियम घ्यायला काय अडचण नाही, आम्ही मांसाहाराचा त्याग करतो. महाराजांनी सांगितलं तुला पूर्ण मासे मारायचा त्याग होत नसला, करायचं त्याग होत नसलं तर तू एक नियम घे. काय? जो पहिला मासा तुला सापडेल रोज, त्या पहिल्या माशाला अभयदान देणार. काय करणार मी? अभयदान देणार, सोडून देणार. हे काय मी सहज घेतो म्हटलं. म्हणजे आचार्यांनी शास्त्रामध्ये फार मोठे नियम घ्यायला जर जमत नसतील तर छोटे छोटे नियम घ्या. आणि मुलांना हे छोटे छोटे म्हणजे असं रात्री भोजन त्याग, कंदमूळ त्याग असले नियम घ्यायला जमत नसतील तर किमान मांसाहार करू नका. जिथं मांसाहार आणि शाकाहार असते तिथं सुद्धा शाकाहारी जेवायला तुम्ही जाऊ नका. असले नियम मुलांना देणं म्हणजे हे पंचमकाराला फार मोठा धर्म आहे. त्यामुळे साधू संतांच्याबद्दल लगेच गैरसमज करायचे नाही. महाराज कसं काय हो म्हणतात, आम्ही खावा म्हणत नाही, परंतु खात असतील पण मोठे मोठे चुकीचे नियम सगळे घेत असतील म्हणजे सोडत असतील तर आपण या गोष्टींच्याकडे दुर्लक्ष करणं पंचमकालात गरजेचं. तो घेतो म्हणला नियम, ठीक आहे, नियम घेतला. कर्मधर्म संयोगानं म्हण आहे की मुसलमान व्हायला आणि रोजा महिना यायला. तसं त्यानं नियम घेतला आणि पुढं थोडे दिवस 2-4 दिवस गेले आणि मासा त्यानं पहिला पकडला. तो काय करत होता, तोच मासा आहे ओळखण्यासाठी त्याच्या शेपटीला कुठं तर कापड काय तर दोरा बांधून सोडत होता. एक दिवस असं झालं की तो पहिला मासा पकडला, त्याला ती बांधला, सोडून दिला. परत दुसऱ्यांदा तोच मासा परत सोडला, परत तिसऱ्यांदा तोच मासा सोडला. असं 7 वेळा त्या माशाला अभयदान दिलं. किती वेळा? 7 वेळा. 7 असेल, 6 असेल, एखादा अंक माझ्या पुढं असेल, सोडला. तोच मासेमारी, मासं मारणारा मच्छीमार पुढं भावामध्ये तो धन्यकुमार काय कोणतरी झाला, धन्यकुमार काय मला नक्की नाव आठवना, तो झाला. त्याला 7दा मारण्याचा प्रयत्न झाला. किती वेळा? 7 वेळा मारण्याचा प्रयत्न झाला. 7 वेळा त्याला मारणाऱ्या लोकांच्यापासून आपोआप त्याच्या पुण्याईनं त्याला काय मिळालं? अभयदान मिळालं. एक माशाला 7 वेळा अभयदान. जर एक मासेमारी मच्छीमार अभयदान दिल्यानंतर पुढल्या भावात 7 वेळा त्याचा जीव वाचत असेल तर आपण जैन आहे. आपला धर्मच आयुष आहे, आपला धर्मच दया आहे, आपला धर्मच करुणा आहे, आपल्या धर्माचंच वात्सल्य, आपल्या जैन धर्माचा DNA वात्सल्य आहे.
आपल्या जैन धर्माचा डीएनएच दया करुणा अहिंसा आहे. मग आम्ही जर अहिंसा धर्माचं पालन केलो, शक्य असेल तेवढं केलो, सगळंच तुम्हाला श्रावक अवस्थेत करता येणार नाही, पण निदान खाण्यापिण्यासाठी आणि सुंदर दिसण्यासाठी जी हिंसा जीवांची होऊन वस्तू तयार होतात तेवढ्या वस्तूंचा त्याग केलो. हिंसक वस्तू खाण्यापासून आम्ही पदार्थ खाण्याचा त्याग केलो. जिथं हिंसा होऊन जेवण तयार होते, असं व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही एका ठिकाणी असते, अशा ठिकाणी मी नुसता जेवणार नाही खाणार नाही म्हणून त्या गोष्टीचा त्याग केलो. अशा जीवांच्या प्राण्यांना मारून तयार केलेले हे सौंदर्य प्रसाधनाच्या केवळ तुम्हाला कुठलेही गालाला काय लावू नका म्हणत नाही, पण जी हिंसा करून दुसऱ्या जीवांना मारून तयार केलेल्या अंशानुसार हिंसात्मक सौंदर्य प्रसाधन वस्तूंचा त्याग केला तर तुम्हाला किती मोठं पुण्य लागेल, किती भवात तुम्हाला अभयदानाचं सौभाग्य प्राप्त होईल. कोण तुम्हाला मारतो म्हटलं तर मारू शकेल का? विचार करा. म्हणून अहिंसा धर्म, अन्य किती क्लेश करा, उपवास करा, तपास करा, काय करा. आता बघा महावीर जयंती दिवशी बहुतांशी 80% बायकांच्या वटाला लाली, गालावर ते कलर सगळे असतेच. अरे ज्या भगवान महावीरांनी जगाने जगुदा दिला, उपदेश दिला, ज्यांचा आदर्श जग घ्यायला लागले, कुठलं इराण आणि अमेरिका युद्ध चालू आहे. परवा एकट्यानं बोलता बोलता म्हटला, जर ह्या युद्धाला थांबवून यांच्यात मैत्रीभाव निर्माण करायचं जर असेल तर भगवान महावीरांच्या शांतीच्या उपदेशाशिवाय कोणताही पर्याय आता राहिलेला नाही, असं टाळी वाजवून चालणार नाही. ती लोक भगवान महावीरांच्या शांतीच्या, दयेच्या, अहिंसा धर्माचं आदर्श घ्यायचा प्रयत्न करायला लागलेत. आणि आम्ही जैन लोकच महावीर जयंती दिवशी असलं जर सगळं हिंसक वस्तू लावून जर मंदिरात येत असेल, त्याचा आधार घेऊन रेशमी साड्या करायला लावू. शूटिंग या वर्षीची महावीर जयंती मिरजतली, महावीर जयंती मिरजतची महावीर जयंती होणार आहे, त्या महावीर जयंतीला शूटिंग करायला लावू. किती महिला निघतील सांगा. आम्ही नेमकं काय करायला लागलोय विचार करा. सांगण्याचा उद्देश एवढाच आहे, कितीही तुम्ही धर्म करा पण अहिंसेचं पालन होत नसेल तर त्या धर्माच्या सगळ्या गोष्टी व्यर्थ आहेत. अहिंसापूर्वक धर्म सगळ्यांनी करावा आणि आपल्या जीवनाचं कल्याण करून घ्यावं, एवढीच मंगलमय भावना या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो. सुखी रहे सब जीव जगत में, कोई कभी न घबरावे, वैर पाप अभिमान छोड़ जग, नित्य नये मंगल गावे. ओम नमः. सबको क्षमा, सबसे क्षमा.